नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवून दाखवणार आहे झटपट अशी साखरेची घाटी. अगदी छान अशी घरच्या घरी आपण ही घाटी बनवणार आहे. त्यासाठी बघा 1 वाटी आपण साखर घेतलेली. 1 वाटीला थोडीशी कमी अशी आपण इथं साखर घेतली. अर्धा पेला पाणी लागेल आपल्याला. 1 चमचा दूध आणि थोडासा लाल कलर घेतला आहे खाण्याचा. आणि त्यानंतर आपल्याला दोरा लागेल, थोडंसं तूप लागणार आहे. तर सर्वात आधी बघा आपण आप्पे पात्र आहे त्याची आपण तयारी करून घेऊया. तर आज आपण जी गाठी बनवणार आहे ती आप्पे पात्रात बनवणार आहे. तर आपण इथं आप्पे पात्राला इथं थोडंसं असं 7 वाट्यांना इथं छान असं तूप लावून घेऊया. तूप लावल्यानंतर बघा आता धागा लागणार आहे. तर आपण धागा थोडासा दुहेरी घेतलेला आहे मी. एकदम हा कठीण धागा घेतलेला आहे आणि तो आपण इथं पाण्यामध्ये भिडवून ह्याला थोडासा पिळून घेतलेला आहे. आणि त्यानंतर ज्या वाट्यांमध्ये आपण तूप लावले त्या वाट्यांमध्ये व्यवस्थित असा हा धागा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. थोडं थोडं अंतर टाकून आपण हा धागा व्यवस्थित पाण्यात बुडवून टाकलेला आहे, कारण की म्हणजे वरती तरंगत नाही, व्यवस्थित असा तो बसला जातो. त्यानंतर बघा आता कढई तापत ठेवलेली. कढईमध्ये आपण ती 1 वाटी साखर घेतली ती घालून घेतली आणि त्यानंतर अगदी थोडंसं म्हणजे पाव वाटी पाणी आपण इथे घेतलेलं आहे. जेवढी साखर बुडेल तेवढंच पाणी इथं आपण घ्यायचं आणि आता पाणी टाकून आपल्याला ही साखर आहे ती हळूहळू अशी पळीच्या साह्याने हलवत राहायची. एकसारखी बघा ही साखर आपण साखरेचा छान असा हा घट्टसर आपल्याला हा पाक आहे तो तयार करून घ्यायचा आहे. गॅस मध्यम ठेवायचा, व्यवस्थित असं हे हलवत राहायचं आणि व्यवस्थित असा हा पाक आपला छान असा तयार करून घ्यायचा आहे. आता किंचित असं आपण ह्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घेऊया, म्हणजे आपल्या गाठी ती पण छान पांढरी शुभ्र होईल. आणि जी आपली काही पाकावर थोडी मळी येईल ती सुद्धा आपण इथं गाळणीने आता काढून घेऊया, म्हणजे स्वच्छ अशा आपल्याला गाठी तयार होईल. तर इथं बघू शकता जवळजवळ आता आपला पाक तयार होत आलेला आहे. आता एका प्लेटमध्ये आपण थोडेसे टिपके टाकून बघूया. तर इथं बघा अजून 1-2 मिनटं फक्त, 1 मिनिट फक्त आपला पाक व्हायला अजून बाकी आहे. तर इथं बघू शकता. तर आता आपला पाक व्यवस्थित असा झालेला आहे. टाकलेला थेंब बघा एका जागेवर व्यवस्थित राहिला आहे, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. आता लगेचच आपण आता गाठी तयार करायला घेतोय. तर पाक बघा मी इथं गॅस चालूच ठेवलेला आहे. गरम गरमच असा आपण इथं आता आप्पे पात्रामध्ये अंथरलेल्या दोऱ्यावर आपण हे पाक टाकून घेऊया. तर 1-1 चमचा असा आपण हा पाक ह्याच्यात टाकून घेतोय. तर गरम असतानाच टाकते, म्हणजे व्यवस्थित असं छान अशी बघा एकदम खुसखुशीत अशी ही गाठी ती तयार होते. आता सर्व आपण वाट्यांमध्ये पाक टाकून घेतलेला आहे. किंचित थोडासा शिल्लक राहिला आहे, त्यामध्ये आपण जरासा कलर टाकून घेतलेला आहे. आता कलरवाला पाक छोट्या चमच्याने आपण ह्या गाठीवर थोडे आपण असे टिपके देऊन घेऊया. अशा पद्धतीने छान अशी आपण ह्याच्यावर डिझाईन करूया, पण दिसायला पण छान दिसल आणि मस्त अशी खुसखुशीत अशी आपली गाठी बघा ही झटपट अशी तयार झालेली. आणि आपली जाळी पण खूप सुंदर अशी पडलेली इथं बघू शकता तुम्ही. आणि झटकन अशी बघा ही गाठी निघाली जाती. अगदी वेळ लागत नाही, पटकन होणारी अशी गाठी तुम्ही घरी गुढीपाडव्यासाठी करून बघा. खूप सुंदर होती, दिसायलाही छान दिसती. तर इथं बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीची आपण एक प्लेन गाठी बनवली आणि दुसरी थोडीशी आपण ह्याच्यावर डिझाईन केली. अशा 2 गाठ्या मी झटपट अशा बनवलेल्या आहेत. एका ताटामध्ये गाठ्या बघा आता लगेच काढून ठेवल्यात आणि छान अशा ह्या गुढीपाडव्यासाठी गाठ्या आपण तयार केलेल्या आहेत. दोन्ही गाठ्या खूप सुंदर झालेल्या आहेत, दिसायला पण सुंदर दिसत आहेत आणि एकदम भुसभुशीत अशी आपली ही गाठी बघा तयार झालेली. तर अशा पद्धतीची गाठी तुम्ही गुढीपाडव्यासाठी घरच्या घरी तयार करून बघा. घरी बनवलेल्या गाठीचा आनंद खूपच छान असतो. गुढीला लावण्यासाठी तुम्ही जरूर अशी गाठी बनवा. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.